चढा. तर प्रथमेश खांडेकर ब्लॉग 2 रेनकोट घालून पण भिजला आहे. आता परत चवी प्रथमेश 3 रेनकोट घालणार आहे. 3 आणि 2 पॅन्ट. प्रथमेश खांडेकर ब्लॉग गाइस. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि आज आहे 15 ऑगस्ट. सगळ्यांना माझ्याकडून स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता सकाळी 8:30 वाजले आहेत आणि आज आपली बायकर क्लब सोबत ही इंडिपेंडंट राईड आहे. रेडी? तरी आपली बायकर क्लब सोबतची इंडिपेंडंट राईड आहे. आपला पूर्ण लाईनअप आहे. तर आपल्यासोबत 30+ बाईक राईड करणार आहेत. आणि आज आपण चाललोय मार्लेश्वरला. नाही म्हणतील तर इथून ते 80 किलोमीटर आहे. तर बघू आजची राईड कशी होणार ती. जो काय व्लॉग होईल तो मी आता पुढे कंटिन्यू करतो. फायनली 2 तास राईड करून आपण आता मार्लेश्वरला पोहोचलोय. आपण आपलं सामान सगळं इकडे ठेवलं आहे. इकडे प्रथमेश खांडेकर ब्लॉग बनवतोय. तर आपली मॅगी आली आता. इकडे प्रथमेश खांडेकर ब्लॉग मॅगी खाताना. विमल, मॅगी कशी आहे? तर आपला आता नाश्ता करून झाला आहे आणि आपण चालू दर्शनाला. याच्या इकडून पायऱ्या आहेत. आपल्याला आता 350 पायऱ्या चढून वरती जायचं आहे. तर बघूया. हो हो. तर प्रथमेश खांडेकर ब्लॉग 2 रेनकोट घालून पण भिजला आहे. आता परत चवी प्रथमेश 3 रेनकोट घालणार आहे. 3 आणि 2 पॅन्ट. आपण आता खालून 100-150 पाय चढून आलो आहे. आणि इकडे एक खतरनाक व्ह्यू दाखवतो. जसंच आपण वरती पायऱ्या चढा येतोय म्हणजे हे छोटे छोटे धबधबे पण येतो असतात. पायऱ्या काय संपन्न आहेत. 100 पायऱ्या झाल्यात. बघूया किती आहेत. असं आपण वरतीवर चालतो. जसे एक खतरनाक सीन येतात दाखवतो. शेवटी आपण 300-350 पायऱ्या चढून आता मंदिरात पोचलोय. हे आहे मंदिर. चप्पल स्टँड ह्या साईडला ठेवला आहे. एक छोटासा धबधबा आहे काय आलो आहे. ते ह्या व्ह्यू समोर एकदम वर्थ आहे. आपण आता मेन मंदिरात पोचलोय. आणि जो इकडून हा व्ह्यू आहे. आता मुख्य मंदिरात आलो आहे. आणि इकडून ना 1 नंबर म्हणजे 1 नंबर व्ह्यू आहे. असे खूप छोटे छोटे धबधबे आहेत. या साईडला पण, इकडे पण. आत्ता आपलं मंदिराचं दर्शन करून झालं आहे. आणि आता आपण कुठे धबधबा शोधायला चाललो आहे. कुठे आलो आहे रे? खाली झाले वाट बघितली होती येताना मी. तर आपलं आता दर्शन करून झालं आहे मंदिरातून. आणि आपण आता रिटर्न जातोय. पाऊस काय अजून कमी नाही. सगळं पूर्ण भिजलोय आम्ही.
आणि आम्हाला धमाल होतात दररोज. आम्हाला जेवणाची खूप गरज आहे, भरपूरच गरज आहे. इकडे प्रथमेश खांडेकर ब्लॉग पण दमला आहे. चार्जिंग पण. श्रीराम कंदमूळ. ते झाड काप. एवढं बारीक कापतात तर वरून चाकू पण दिसतोय. 4 कर का? हां 4 कर. एक एक घे. नाव काय त्याचं? श्रीराम कंदमूळ म्हणून. गोड आहे. गोड आहे आणि कसं असणार. खरंच